बाजूला काढायला सॉफ्टवेअर आहे. ही सॉफ्टवेअर 2019च्या निवडणुकीच्या आधी वापरलं जायचं, पण दुर्दैवाने 2022-23 नंतर हे वापरलंच नाही. तर आम्ही त्यांना कालच विनंती केली की हे सॉफ्टवेअर वापरा आणि हे डुप्लिकेशन जे आहे ते काढून टाका. त्यांनी केलं पाहिजे. एकच मी सांगतो, आमच्या लोकांनी त्या ठिकाणी जे ऑफिसर आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याकडे हरकती घेतलेल्या आहेत, पण ते सरळ सांगतात की आमच्या राज्य निवडणूक आयोगाला आम्हाला हा अधिकार किंवा आम्ही हरकती घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही. हा फार मोठा गंभीर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. जर बोगस नावं दाखवली तर त्या बोगस नावाच्या स्वतः हरकत घेतल्यानंतर त्याची चौकशी करायला पाहिजे. ते सरळ हारवरती करतायत प्रांत किंवा तिथल्या निवडणूक अधिकारी. आता आम्ही प्रत्येक पक्षाने त्या त्या कार्यकर्त्यांना आपापल्या ठिकाणची सर्वेक्षण करून जी बोगस नावं आहेत ती काढून तुम्ही म्हणाला त्या प्रश्नाने आम्ही राज्यावर गोळा करणार आणि निवडणूक आयोगाला देणार. त्याला आम्हाला वेळ पाहिजे. एक असं आहे, 2 मिनिटं. एकच असं आहे की त्यांच्याकडे वेगवेगळे टूल आहेत. डाटा मॅचिंग सिस्टीम, AI आधारित टूल्स आहेत, डिजिटल ऍप्स आहेत, असे आहेत, ते वापरावे. आणि सगळ्यात महत्वाचं मला आपल्या मार्फत आवाहन करायचंय, आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची हे नाही आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाहीये. आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो नाही तर तासाभरात तुम्ही जाल दुसरीकडे आणि त्याला उत्तर मागाल. आम्ही त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांनाही त्रास कदाचित